नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी मजेत असाल. तर आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल असणार आहे बरं का. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एवढ्या सगळ्या ताज्या भाज्या बघून छान वाटलं ना? मला पण. याला कारणही अगदी तसंच आहे. तर हा सगळा भाजीपाला आम्हाला आमच्या गावच्या शेतातून आई पप्पांनी पाठवला होता. आता इथं आई पप्पा म्हणजे माझ्या सासूआई आणि सासरे बरं का. मग मी विचार केला, भाजी निवडत थोड्याशा गप्पा तुमच्यासोबत सुद्धा माराव्यात. आता भाजी निवडण्याचं काम मला अगदी लहानपणापासून आवडतं. तुमच्यापैकी काही जणांना ते अगदी कंटाळवाणं सुद्धा वाटत असेल, मी समजू शकते. पण मला मात्र मेथी, शेपू, चुका, चाकवत, तांदूळसा, लाल माठ या सगळ्या भाज्या जितक्या निवडायला आवडतात ना, तितक्याच त्या खायला सुद्धा आवडतात. लहानपणापासूनच सगळ्या पालेभाज्या खायची सवय आम्हा बहीण भावंडांना मम्मी पप्पांनी लावून दिली होती. विशेषतः माझ्या पप्पांना पालेभाज्या खायला खूप आवडतं. इथे तुम्हाला साईडला मी मेथी काढलेली दिसली असेल. ती थोडीशी जास्त सुकली होती, त्यामुळे मी ती काढून ठेवली. मला कांद्याची पात तितकीशी आवडत नाही, पण मी ग्रॅज्युएशनला असताना ना एका हॉस्टेलमध्ये राहायचे. त्या हॉस्टेलमधल्या मेसमध्ये एक मावशी होत्या. त्या या पातीची भाजी खूप छान बनवायच्या. आता हॉस्टेलचा विषय निघालाच आहे, तर तिथली एक मजेशीर आठवण मी तुम्हाला सांगते. त्या हॉस्टेलमध्ये ना रात्रीच्या जेवणाला जाताना किंवा हॉस्टेलच्या मेसमध्ये जाताना एक नियम होता की खिसा असलेली पॅन्ट कुणीही घालायची नाही. आता याचं तुम्ही कारण विचाराल, तर त्या हॉस्टेलमध्ये ना सकाळच्या जेवणासाठी आम्हाला चपाती आणि रात्रीच्या जेवणामध्ये भाकरीही फिक्स असायची. आणि तिथल्या बऱ्याच मुलींना भाकरी खायला अजिबात आवडायचं नाही. मग त्या काय करायच्या, हॉस्टेलच्या वॉर्डनची नजर चुकवून ही भाकरी त्या पॅन्टमधल्या खिशामध्ये घालून बाहेर आणायच्या आणि जिथं आपण प्लेट्स धुतो तिथं जे डस्टबिन ठेवलेलं असायचं त्यामध्ये टाकून द्यायच्या. चेकिंग करत असताना हॉस्टेलच्या वॉर्डनच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली ना, तेव्हापासून त्यांनी तो स्ट्रिक्ट रूल तिथं घालून दिला होता. मी ही कांद्याच्या पातीची भाजी जेवढी पण खाल्ली असेल ना, ती त्या हॉस्टेलमध्ये असतानाच थोडीफार. इथं मी ही कांद्याची पात अगदी स्वच्छ धुवून चिरून नीट करून घेतली आहे आणि एका साईडला ताटामध्ये ठेवून दिली, जेणेकरून मला जेव्हा पण ती लागेल, त्याची गरज लागेल, तेव्हा ती वापरता येईल. गावाकडून आई पप्पांनी मकेची कोवळी कणसेसुद्धा पाठवून दिली होती. इथं जी 4-5 कणसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत, त्याचा मी पाला काढून घेतला आहे आणि त्यामध्ये जी 2-3 जरा जास्त कोवळी कणसे होती ती इथं सोलायला घेतली आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये मकेची कोवळी कणसं चुलीवरच्या आरामध्ये भाजून खाण्याची मजा काही वेगळीच असते ना. तुमच्यापैकी किती जणांना असं करायला आवडतं, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कधीकधी ही कोवळी कणसे सोलून त्याच्या बियांमध्ये तेल आणि मीठ टाकून भाजून खायलासुद्धा खूप अप्रतिम लागतं. लहानपणी जेव्हा कधी ही कोवळी कणसं सोलता यायची नाहीत ना, तेव्हा आम्ही अशी लाईन बनवायचो आणि मग राहिलेलं कणीस अगदी पटकन सहजरित्या सोललं जायचं. कधी ही कोवळी कणसे ना मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून खायलासुद्धा खूप छान लागतात. गावाकडून ना मला भाजीमध्ये मेथी, कांद्याची पात, मकेची कणसं, काटेरी भेंडी, साधी भेंडी, मुळा, काळा घेवडा, कोथिंबीर, लिंबू, गवार, हिरवी मिरची आणि वाटाण्याच्या शेंगासुद्धा आल्या होत्या. मी ही सगळी भाजी निवडून नीट करून व्यवस्थित एका प्लेटमध्ये सेपरेट ठेवून दिली, जेणेकरून जेव्हा पण त्याची गरज पडेल तेव्हा मला ती वापरता येईल. आणि इथं मी वाटाण्याच्या शेंगा सोलायला घेतल्यात. वाटाण्याच्या हिरव्या ताज्या कोवळ्या शेंगा खायला तुमच्यापैकी किती जणांना आवडतं? मी तर त्याची प्रचंड शौकीन आहे. कितीतरी वेळा मी बाजारातून वाटाण्याच्या शेंगा मसाले भात किंवा भाजी बनवायचं म्हणून घेऊन आली आहे आणि त्या मी कच्च्याच खाऊन टाकलेल्या आहेत. भाजीमध्ये मला इथं देशी गवार आणि हिरवी मिरचीसुद्धा आईंनी पाठवली होती. मी ती सगळी व्यवस्थित नीट करून साईडला ठेवून दिली. तर माझा आजचा हा भाजीपाला निवडण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल
तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओ